कांदा उत्पादक शेतकरी असो किंवा अन्य कोणी शेतकरी, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारे बरेचदा नंतर मॅनेज होतात आणि कधी ते व्यापाऱ्यांच्या वळसणीला जातात, तर कधी ते गव्हर्नमेंटमध्ये जाऊन बसतात. अलीकडे काही घटनांमुळे तुम्हाला ते लक्षात आलं असेल. काही शेतकरी प्रश्न विचारत आहेत की मग ॲग्रोशिवार स्वतःच आंदोलन का नाही उभारत, स्वतः पुढाकार का नाही घेत. मागच्या काही दिवसांपासून ज्या घटना घडत आहेत त्यामुळे व्यक्तिशः मी भयानक अस्वस्थ आहे. मुळात मी एका कांदा शेतकऱ्याचा मी पण नातू आहे आणि कांद्याच्याच गावचा आहे. मात्र जे बाहेर जे हाल होत आहेत, उलटी पट्टी येणं किंवा शेतकऱ्याला उलटी पट्टी येऊन वर खिशातनं कोणाला ₹1 द्यावा लागतोय, कोणाला सोलापूरचे शिंगारे त्यांना 1700-1800 रुपये द्यावे लागले. असे जे प्रकार आहे त्याच्यातनं अस्वस्थता वाढते आणि मग या अस्वस्थतेचं उत्तर म्हणजे कुठंतरी तोडफोड आंदोलन करणं किंवा अमुक करणं असं नाही. एक आंदोलनाची किंवा आपल्या निषेधाची एक अशी व्यवस्था बसवणं की ज्यामुळे या बाजार व्यवस्थेला बुडाला घाम फुटला पाहिजे, बुडाला. जे शेतकऱ्यांना लुटतात, आता ज्यानं या शेतकऱ्याचा कांदा ₹50 50 पैशाने घेतला सोलापूरमध्ये, तो फेकून देणार आहे का तो कांदा? तो ग्राहक म्हणून उद्या या शेतकऱ्यांचे सोलापूरमधले काही नातलग आहे, मित्र आहेत आणि तिथल्या बाजारात गेलेत, तर हा कांदा त्या ग्राहकाला सांगणार की बाबा हा शेतकऱ्याकडनं ₹50 पैशाने घेतलाय, मी तुला ₹1 विकतो. तसं होत नाहीये. आज नाशिक जिल्ह्यामध्ये आणि एकूणच जे महत्त्वाची शहरं आहेत तिथं जर तुम्ही बघितलं तर अतिशय सडका खराब झालेला कांदा ₹20, ₹25, ₹30 विकला जातोय. काही ठिकाणी ₹40 विकला जातोय. ग्राहक संरक्षण मंत्रालय दररोज बाजारभावांचं एक चार्ट जो आहे तो प्रसिद्ध करतो आणि याच्यामध्ये 2 प्रकारचे बाजारभाव असतात. संपूर्ण देशाची सरासरी आणि प्रत्येक झोननुसार मुंबई, त्याच्यानंतर कोलकाता, चेन्नई, रांची, दिल्ली. आता आम्ही काय केलं, मागच्या 2-3 दिवसांपूर्वी या सगळ्या झोननुसार काय कांद्याचे बाजारभाव आहे सरासरी, तर मुंबईमध्ये कांद्याचे सरासरी बाजारभाव ₹30 आहे, कोलकातामध्ये ₹30, त्याच्यानंतर दिल्लीमध्ये ₹30, रांचीला ₹30, ₹35 आणि देशाची सरासरी जी आहे कांद्याची ती साधारण ₹26 आहे. ₹26 किलो किंवा ₹30 किलोनं ग्राहकांना कांदा विकला जातोय. व्यापाऱ्यांची कारणं बरीच आहेत. कांदा खराब आहे, इंधन टंचाई आहे, निर्यातीचा प्रॉब्लेम आहे, यावय त्यावय प्यावय जे आहे ते. मग तुम्ही काय उपाशी राहताय का या सगळ्या याच्यामध्ये? बाजार व्यवस्था व्यापाऱ्यांना साथ देते. कोणीतरी पत्र देतं की आम्ही आता बाजार समित्या बंद करू, संप करू आणि मग ही बाजार समिती जी आहे ती त्या पत्रावर एक कव्हरिंग लेटर लावते शहाजूक आणि ते जिल्हाधिकाऱ्यांना पाठवून देते. नाही, ते बंद आहे, आम्ही काय करणार? या सगळ्यातनं संताप वाढतो. आपणच निवडलेली माणसं, आपले शेतकरी, आपलाच संचालक, आपला सचिव जो या पद्धतीनं वागत असेल तर न्याय कुठे मागायचा? म्हणून एक अभिनव आंदोलन आहे. तुम्हाला जर पटत असेल तर आपण सुरू करूया. मी मागे म्हणालो होतो की ॲग्रोशिवार आता शेतकऱ्यांसाठी उभं राहतोच आहे, माहितीच्या याच्यामध्ये. खरं तर कृषी पत्रकार म्हणून आंदोलन करणं हे काही माझं काम नाही, ॲग्रोशिवारचं नाही. आमची ताकद अतिशय कमी, ना राजकीय अनुभव आहे, ना संघटनात्मक, ना कुठेतरी जाऊन तोडपाण्या करण्याचा अनुभव आहे, नेतागिरी करायची आणि ते थोडे पैसे, असं काहीच नाही. बरं, पत्रकारितेमध्ये लोकांकडनं पैसे मागणं, त्यांच्याकडनं काय ब्लॅकमेलिंग करून घेणं ही पण बोंबच आहे. त्यामुळे तिथे आर्थिकदृष्ट्या तुमची आमची परिस्थिती फार काही वेगळी नाही आहे. त्यातून अशा स्थितीमध्ये अनुभव नाहीये पण अभ्यास आहे आणि हा अभ्यास असं सांगतो आहे की जसा एक पूर्वी राक्षसाची गोष्ट सांगितली जायची की या राक्षसाचा जीव त्या पोपटामध्ये असायचा, जादूचा राक्षस असायचा आणि त्याचा जीव त्या पोपटामध्ये असायचा. तसा आंदोलन करून म्हणजे मोर्चे काढून, दगडफेक करून, काय हे करून, रेल्वे रोको, रास्ता रोको वगैरे करून निषेध व्यक्त होईल, नक्कीच होईल. आंदोलनाचा तो एक वेगळा पर्याय आहे, पण त्यातनं बाजार व्यवस्था हलणार नाहीये. म्हणजे आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी अशी परिस्थिती आहे. तुम्ही आंदोलन करणार वेगळ्या संस्थेविरुद्ध,
आणि जी बाजार व्यवस्था तुम्हाला नाडवते आहे, तुम्ही गव्हर्नमेंटला जाब विचारलाच पाहिजे, कारण तो हक्क आहे, गव्हर्नमेंट आपलं आहे. पण तुम्हाला तातडीनं बाजार समितीमध्ये नाडवणारे कोण आहेत? तर त्या नाडवणाऱ्यांच्या विरुद्ध तिथं पण जाब विचारायला पाहिजे. अनेक शेतकरी जागृत होऊन कळवणमध्ये, सिन्नरमध्ये, नांदगावमध्ये असे आंदोलन करत असतात, पण ते दिशाहीन आहेत. काय करावं कळत नाही. मग कांदा टाकून दिला, बाजार समिती समोरच होतला, यातनं प्रश्न सुटणार नाही, तिथंच लोळण घेतली, कांद्यावर बसून राहिले, ढसाढसा रडले. वाईट अवस्था होती. आणि दुर्दैवानं यांच्या जोडीला कोणी येत पण नाही. पण मागचं काही जर चित्र बघितलं असेल या 10-12 दिवसांचं, 15 दिवसांचं, तर शेतकरी जागृत होऊन एकत्र येत आहेत, प्रश्न विचारत आहेत. बाजार व्यवस्थेला प्रश्न विचारले पाहिजे. सरकारला विचाराच, पण त्या व्यापाऱ्यांनाही विचारा. किती व्यापाऱ्यांच्या घरी आज तुम्ही गेल्यानंतर अतिशय विपन्न अवस्था आहे, त्यांच्या मुलाबाळांच्या फीसाठी पैसे भरायची परिस्थिती नाही आहे त्यांची. विशेषतः जी बडी धेंड आहेत, जी राजकारण्यांवर पण प्रभाव टाकतात. पिंपळगाव, लासलगावला 3-4 असे व्यापारी आहेत की जी सगळ्या बाजारातले जवळपास 40 ते 50% वाटा त्यांच्याकडे आहे. आणि गोडाऊन पण त्यांच्याकडे आहे. आता नाफेडचे जे गोडाऊन घेणार आहेत भाड्यानं, त्यामध्ये सुद्धा हीच व्यापारी मंडळी असल्याचं काही राजकारणीच सांगतात, आम्ही नाही. पण आता या सगळ्यांना, मग तो व्यापारी पिंपळगावचा असेल, सोलापूरचा असेल, पंढरपूरचा असेल, कोल्हापूरचा असेल, पुण्याचा असेल, नगरचा असेल, या सगळ्यांना त्यांची जागा दाखवायची वेळ आलेली आहे. आणि हे जे आंदोलन जर तुम्हाला करायचं असेल तर एक व्हा, मला कमेंटमध्ये तुमचा नंबर पाठवा. आपण लवकरच या संदर्भात व्हॉट्सअप ग्रुप करतो आहोत. हे सकारात्मक आंदोलन आहे. आंदोलन काय असेल? आता तुमचा कांद्याला काय बाजारभाव मिळतोय? 50 पैसे किंवा फेकून देत आहेत काही जण. तर कांदा फेकू नका. जो चांगल्या क्वालिटीचा कांदा आहे तो बाजूला ठेवा. ॲव्हरेज क्वालिटीचा कांदा, ज्याला बाजार समित्यांमध्ये 50 पैसे 1 रुपया मिळणार नाही असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तो कांदा ट्रॅक्टरमध्ये, बैलगाडीमध्ये, तुमच्याकडे जे साधन असेल आणि जे परवडेल अशा ठिकाणी एकत्र करा. आणि शहरामध्ये नेऊन एक बोर्ड लावा त्याच्यामध्ये की हा कांदा आम्ही एकतर मोफत वाटू, किंवा हे आमचं आंदोलन चालू आहे, तुम्हाला जे काही पैसे द्यायचे त्या त्या याच्यामध्ये. शहर असेल, तालुके असेल, निमशहरी असेल, तर शेतकऱ्यांनी 2-2, 4-4च्या ग्रुपनं तिथं जायचंय आणि हा कांदा मोफत किंवा 5 रुपये, 10 रुपये, तुम्हाला जे आम्हाला आंदोलनाला किंवा आमच्या पेट्रोलचा, डिझेलचा खर्च निघेल असं वाटत असेल, असं आवाहन करून तिथं तो द्यायचा आहे. याचा पहिला टप्पा आपण नाशिक शहरापासून सुरुवात करूया. तुम्ही इथे किमान 50-100 जरी शेतकरी आलात, डिझेलचा खर्च असा आहे तुमचा बाजार समित्यांसाठी होतोच आहे, पेट्रोलचा खर्च होतोच आहे, मग थोडं आणखी करूया. आणि हे आंदोलन काय माहितीये का? बाजार व्यवस्थेच्या मुळावर घाम आणणारं आहे, मुळावर घाव घालणार आहे. ते म्हणजे की तुमची जी सगळा जीव आहे तो बाजार व्यवस्थेमध्ये आहे. तुम्ही आम्हाला जर तिकडे नाडवत असाल तर आम्ही शहरांमध्ये तिथल्या बाजारात येऊन आम्ही कांदा फुकट वाटू किंवा 1 रुपये 5 रुपयांनी तो विकू. आता विचार करा, नाशिक शहराचा आपण जर विचार केला, इथे कामगार लोक खूप आहेत. जवळपास 10 ते 15 लाख लोक हे कामगार आहेत. आणि यांना आता 25-30 रुपये कांदा परवडत नाही. या कामगार एरियामध्ये आता मोफत गाड्या फिरवल्या तर या ठिकाणी जे भाजीपाला विक्रेते आहेत, एकट्या नाशिक शहराचा विचार केला तर किमान 2 ते 3 हजार भाजीपाला विक्रेते आहेत, ते कांदा विकतात. आता हा कांदा कुठून खरेदी केला जातो? जो तुम्ही 2 रुपये 5 रुपयांनी विकलेला असतो तोच कांदा मार्केटमधून हे जे होलसेलर असतात, भाजीपाला विक्रेते असतात, ते घेऊन येतात. ते किती आणतात? 100 किलो, 50 किलो असे आणतात. त्यामुळे एका भाजीपाला विक्रेत्याचा कांद्याचा खप रोजचा 10 किलो, 50 किलो अशा याच्यामध्ये असतो. कोणाचा 100 किलो जात असेल, मोठा हे असेल तर साधारण त्याला 1 गोणी 3-4 दिवस ती पुरते. आणि तो केवढ्याला विकत घेतो? 10 रुपये, 12 रुपये. आता समजा इथे त्याचं नुकसान होणार आहे थोडंसं. मग नुकसान होत असेल तर तू पण आम्हाला आंदोलनात सहभागी हो. तुमचे टेम्पो, समजा की तुमचा टेम्पो, पिकअप, ट्रॅक्टर नाशिकच्या सातपूरमधनं गेला आणि तिथं वाटप झालं कांद्याचं आंदोलनाच्या पद्धतीनं, अतिशय शांतपणे, कुठेही चिडचिड नाही, कुठेही काय दगडफेक नाही, कुठेही काय नाही.
ते वाटून दिले तर पुढचे 8 दिवस तिथला ग्राहक कांदा विकत घेणार नाही. पुढचे 8 दिवस तो कांदा विकत घेणार नाही म्हणजे तसाही तुमच्या कांद्याला भाव नाहीये. त्याचा फटका पुन्हा या व्यापाऱ्यांच्या साठवणुकीला किंवा या बाजार व्यवस्थेला बसू शकतो, गव्हर्नमेंटला बसेल. त्याचा उलटा फटका मार्केटला बसणार आहे की बसणार आहे. पण येणाऱ्या काळामध्ये ही बाजार व्यवस्था मोडीत काढावी लागणार आहे, लक्षात घ्या. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला स्वतःची बाजार व्यवस्था निर्माण करावी लागेल. जोपर्यंत या आंदोलनाचा पुढचा टप्पा सकारात्मक स्वतःची बाजार व्यवस्था निर्माण करणं. अनेक शेतकरी, माझ्याकडे काही यशोगाथा आहे ते मी उद्या किंवा संध्याकाळी सांगेन, की स्वतः कांदा विकतायत. परभणीचे एक शेतकरी आहे ते आणि त्यांचे वडील वयोवृद्ध आहेत. परभणी जवळनं एका ठिकाणी एक गाव आहे, तिथं त्यांनी कांदा केला आणि ते आठवडी बाजारात दर शनिवारी, आजही शनिवारच आहे, तिथं जाऊन तो कांदा विकतात. त्यामुळे येणाऱ्या काळात हे मॉडेल केलं. व्यापाऱ्यांचा विरोध काय नाफेडला माहिती का? कारण नाफेडची जशी जशी खरेदी व्हायला लागली तशी व्यापाऱ्यांची मोनोपोली मोडीत निघाली, त्यांची नफेखोरी गेली. मग त्यांनी काय केलं? बनावट एपीओ काढला. बनावट म्हणजे शेतकऱ्यांचे एपीओ होत्याच, त्यात व्यापारी घुसला, व्यापाऱ्यांनी पैसे दिले, त्यात 4 राजकारणी घुसले, त्यात 5 गुंड घुसले, त्याच्यामध्ये काही राजकारण्यांचे काही नेत्यांचे पैसे होते, त्यातनं ते त्यांनी लावले. मग त्याला कुठला तरी एक हे तयार केला, एखादा नाफेड नाना, नाफेड काका, नाफेड आबा, नाफेड ताई. या सगळ्यांनी तुमची लुटमार केली. त्यामध्ये त्यांना ही लुटमार का करायची आहे? कारण त्यांना ही व्यवस्था पोखरून काढायची आहे. उंदरासारखे ते घुसले. कारण काय, तर या नाफेड सारख्या संस्था किंवा आणखी कुठल्या ज्या संस्था आहेत किंवा शेतकरी उत्पादक चळवळ ही जर बंद झाली, शेतकरी उत्पादक कंपन्यांची चळवळ सुरू झाली, गाजावाजा केला, त्याच वेळेस व्यापाऱ्यांना थोडंसं त्यांच्या पोटात दुखायला लागलं होतं. सगळेच व्यापारी काही वाईट नाहीये. काही मराठी व्यापारी, त्यांच्याशी मी बोलतो, अगदी छोटे छोटे व्यापारी आहे. पण काही जे परप्रांतीय, जे टुकार 10-10 पिढ्यांपासून इथे येतात, वर भाषा तुम्हाला आमची बोलायची नाही, वर आम्हालाच लुटायचं. या घडीला आपण सर्व शेतकरी बांधव या परप्रांतीय आणि त्यात पांढऱ्या गादीवर बसणारे वगैरे कोण आहे ते शोधा. मारो पेसो करतात. यांची गुलाम झालोय, गुलाम, आणि यांची नोकरी करतोय. म्हणजे तुम्ही कांदा कोणासाठी पिकवताय? तर व्यापाऱ्याच्या पोराला डॉक्टरकीसाठी नंबर लावायला काही 10 लाख रुपये देण्यासाठी. तुम्ही कांदा कोणासाठी पिकवताय? तर व्यापाऱ्याला खराच्या माध्यमातून एखाद्या मंदिराला जागा दान देण्यासाठी. तुम्ही कांदा कोणासाठी पिकवताय? तर व्यापाऱ्याला बाहेरच्या देशामध्ये जाऊन मजा करण्यासाठी, आडत्याला मजा करण्यासाठी आणि सचिवाला पगार देण्यासाठी, त्याला एसी मध्ये बसवण्यासाठी. आणि नाफेडच्या अधिकाऱ्यांना, जे भ्रष्ट आहे, जे घोटाळेबाज आहे आणि जे सरकारी अधिकारी, सरकारी कर्मचारी आहे, यांच्या पोराबाळांना एकदम श्रीमंत करण्यासाठी, यांना बंगले बांधण्यासाठी तुम्ही कांदा पिकवत आहात. तुमच्या कांद्यानं तुमचं काय भलं झालंय? त्यामुळे ही वेळ आहे. हे अभिनव आंदोलन जर तुम्हाला इंटरेस्ट असेल, ॲग्रोशिवार स्वतः रस्त्यावर उतरेल, तुमच्या सोबत राहील आणि किमान 50-100 गाड्या आपण नाशिकवरनं घेऊन जाऊया. नाशिक शहरामध्ये नेऊन शांतपणे हा कांदा वाटून टाकूया. याच्या बदल्यात जर कोणी पैसे दिले तर ते घ्यायला हरकत नाही. आपण आवाहन करू की आम्ही हा कांदा वाटतोय, आमचा आंदोलनाचा भाग आहे, पण तुम्हाला आम्हाला जर 10 रुपये 15 रुपये जर द्यायचे असेल तर अवश्य द्या. या सगळ्यातनं याच्यातनं यंत्रणा हलेल. कारण या सगळ्यांचा जीव, नाफेडचा जीव, नाफेडचे भ्रष्टाचारी घाणेरडे नेते, व्यापारी, आडते, दलाल, सभापती, संचालक, या सगळ्यांचा जीव शेतकरी बांधवांनो तुमच्या आमच्या कांद्यात आहे. आणि तो जीव जेव्हा तुम्ही या बाहेर तुम्ही आणाल, जेव्हा तुम्ही हा कांदा विकाल, फुकट द्याल आणि स्वतःची साखळी तयार करायची व्यवस्था कराल, तेव्हा तुमचे बाजारभाव वाढणार. हे नाक घासत तुमच्याकडे येतील. नाही दिला मी 10 दिवस कांदा, काय फरक पडणार आहे? तो पण प्रयोग करून बघा. 50 पैसे कांदा तसाही खराब होतोय. काही शेतकऱ्यांनी रोटर मारलाय. निसर्ग आपल्या विरोधात आहे, पण म्हणून आपल्या शरीराचे, आपल्या शेताचे लसके किती जणांनी तोडावे? हा शेतकऱ्यावर होणारा एक प्रकारचा बलात्कार आहे, अत्याचार आहे. तुम्ही कांदा पिकवतात आणि तुमच्या कांद्याची ही व्यवस्था लचके तोडती आहे. भर दिवसाढवळ्या शेतकऱ्यांवर अत्याचार होतो आहे. म्हणूनच या सगळ्या याच्यात आपण हे आंदोलन करतो आहे. तुम्हाला जर पटत असेल कमेंटमध्ये, आणि तिथं नसेल तर मला व्हॉट्सअपची लिंक पहिल्या कमेंटमध्ये दिली आहे, तिथं मला
व्हॉट्सअप मेसेंजरवर तुमचे नंबर टाका. मी माझा नंबर इथं देत नाही, पण लवकरच त्याचे व्हॉट्सअप ग्रुप तुमचे जसे नंबर येतील त्या पद्धतीने आपण करूया. विशेषतः सर्वात सुरुवात नाशिक शहर आणि परिसरातले जे कोणी आहेत, सिन्नरचे आहेत, निफाडचे आहेत, दिंडोरीचे आहेत, तुम्हाला कांदा खराब होत असेल आणि भाव कमी मिळत असेल तर तुम्ही अवश्य या आंदोलनात या, प्रयोग करून बघू, व्यवस्था कशी हालते ते बघूया. वैयक्तिक मला काहीच इंटरेस्ट नाहीये, कुठला नेता बिता व्हायची काही हे नाहीये, ते पण तुम्हाला सांगतो, कारण तो स्वभाव नाहीये. मी नेहमी नोकरी करणारा पत्रकार म्हणून बाजू मांडणारा माणूस आहे आणि एकदम काहीतरी असं जाऊन वेगळं करावं असं काही इंटरेस्ट नाही. हे आंदोलन कुठल्याही गव्हर्नमेंटच्या विरोधात असणार नाही, कुणाच्याही विरोधात असणार नाही. अतिशय शांतपणे आम्ही आमचा निषेध नोंदवतोय, आम्ही कांदा वाटप करतोय, तसाही तो फेकणारच आहे. कुठल्या तरी टुकार व्यापाऱ्याला 50 पैशांनी कांदा देऊन उलटी पट्टी घेऊन मग बाजार व्यवस्थेतले हे जे 4 लाख लोक आहेत ते पोसायचे का शेतकऱ्यांना? विचार करा, उद्या बाजार सगळा बंद झाला, एकही कांदा आला नाही, एकही सोयाबीन आलं नाही, बाजारातच नाही आलं, आम्ही वेगळं काहीतरी करू त्याची व्यवस्था, तर काय होईल? परदेशामध्ये आजही या घडीला वेगवेगळ्या साखळ्या आहेत, ग्राहक ते शेतकरी यांच्यापर्यंत. शेतकऱ्याला फायदा होतो, ग्राहकाला फायदा होतो. पण आपल्याकडे तशा या धेंडांनी होऊ दिलेल्या नाही. जी शेतकरी उत्पादक कंपन्यांची चळवळ होती, सहकारी संस्थांची चळवळ होती, गव्हर्नमेंट त्याला प्रोत्साहन देत होते, ती सगळी दाबून टाकली नाफेडच्या घोटाळेबाजांनी. आणि दुर्दैवानं त्याच्यामध्ये व्यापारी आहेत, त्यातही परप्रांतीय जे आहेत, कोणी लखनौमधले, कोणी कुस्तीगीर, सगळे महिला होत्या, त्यांना त्रास देणारा एक धेंड आहे, त्याचा जावई आहे, तो त्या एका संस्थेवर आहे, तो लुटमार करतो. अशी कितीतरी नावं घ्यावीत. काही आपलेच आहेत इथले, झारीतले शुक्राचार्य. छत्रपती संभाजी महाराजांना जो घात केला, जो विश्वासघात केला त्यांचा, तो आपल्याच माणसांनी केला होता. शिवाजी महाराजांना सुद्धा आपल्याच माणसांशी, आपल्याच गद्दारांशी लढावं लागलं होतं. आत्तापर्यंतचा इतिहास आहे, इंग्रजांच्या काळात सुद्धा ज्या ज्या गोष्टी घडल्या त्या आधी आपल्या माणसाशी आपल्याला लढावं लागणार आहे. तुम्हाला माहिती का, राजकीय नेते सगळ्यात आधी कुणालाचा काटा काढतात? सगळ्यात आधी जो जवळचा म्हणजे पक्ष असेल एखादा, जो जवळचा असेल तर त्याला संपवतात, कारण तो पुढे जाईल, तो गद्दार असो नसो. आपल्याला आधी ही व्यवस्था साफ करावं लागेल. त्यासाठी हा पहिला मार्ग आहे. पहिला मार्ग, आम्ही पहिले 5 दिवस कांदा वाटू, जो खराब होण्याच्या परिस्थितीत आहे, ज्याला भाव नाहीये असा कांदा. जो चांगला कांदा आहे तो साठवून ठेवा. जो 2 नंबर 3 नंबर ॲव्हरेज क्वालिटी आहे, शहरामध्ये अतिशय गरीब माणसं आहे, त्यांना जाईल, धर्म मिळेल, पुण्य मिळेल. धर्माचं जाऊ द्या, पण या सगळ्या याच्यामध्ये माणुसकी म्हणून तुमचं नाव घेतलं जाईल, व्यवस्था म्हणून प्रश्न उभे राहतील. आणि या सगळ्या याच्यात नाही तर काय होईल, कोणीतरी राजकीय माणूस येईल, पोलीस भाजेल, कोणीतरी व्यापाऱ्यांनी सोडलेला नेता असेल, तो म्हणेल नाही हो, आज नको आंदोलन करायला, उद्या करू उद्या करू. मग तुमचा सगळा ताव निघून जातो, व्यापारी शांत होता, तिकडनं तो पैसे घेतो. असे आरोप शेतकऱ्यांनी केलेले आहेत, असे आरोप काही व्यापाऱ्यांनी सांगितले. अहो, व्यापारी नेते पण तयार करायला लागले, म्हणाले आमचं नाही, आमचं सगळ्यांशी, आमचं मत असं आहे, ॲग्रोशिवारचं वैयक्तिक पंकज जोशींचं, की नाही, सगळे चांगले लोक, सज्जन आहे, शेतकऱ्यांसाठी काम करतात आणि काही खरंच चांगले काम करतात. त्यामुळे आजपासनं या सगळ्या याच्यामध्ये मला DM करा फेसबुकला, इथे नंबर पाठवा. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल हा कांद्याचा प्रश्न सोडवायचा, तर हो, मी उतरलो आहे या सगळ्या याच्यामध्ये, तुमच्या पाठीशी आहे. कुठलंही हे न करता, काय म्हणतात त्याला, अहिंसावादी पांढऱ्या गादीवर बसणारे लोक आहेत, त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावं लागेल. तुम्ही दांडकं घेऊन बाहेर उतरून काही उपयोग नाही आहे. ना घोषणाबाजी होणार, ना कुठले काही आंदोलन होणार, ना रस्ते जाम होणार. आम्ही तुमच्या बाजार व्यवस्थेच्या मुळावर गाव घालणार. आम्ही आमचा कांदा तुमचे जिथून पैसे मिळतात तिथं आम्ही तो नेणार. आणि केवळ नाशिक नाही, तुम्ही पुण्याचे असेल तर तिथं घेऊन जा, सोलापूरचे असेल तर तिथं न्या, तिथं विका. कांदा फेकू नका. कांदा वाटल्यानंतर यांचा जीव काय होईल? तुम्ही जेव्हा कांदा वाटाल तेव्हा यांना प्रॉब्लेम होईल. मला असं वाटतं खूप झालंय सांगून. तुमचे काही समस्या असेल तर सांगा. इथे तुम्ही मला जरूर काही कमेंटमध्ये कळवा. तुमच्या प्रायव्हसीचा विषय असेल तर मी काय करेल की व्हॉट्सअपला तुमचा नंबर फक्त मलाच दिसेल. म्हणजे खाली यूट्यूबला जर तुम्ही कमेंट केल्या तर तुमचा नंबर मलाच दिसेल. अशा पद्धतीची मी सेटिंग करेन. त्यामुळे त्या बाकीच्यांना दिसणार नाही. ती पण सेटिंग इथे करून ठेवा.
बघा पटत असेल तर जाऊया, नाही तर मी उद्यापासनं आज संध्याकाळी किंवा उद्या कांद्याचे बाजारभाव काय राहतील हे मी सांगणारच आहे. तिथं आपण रोजच सांगतो. जोडून राहा. तुमच्या प्रतिक्रियांचं मी आता वाट पाहतोय. धन्यवाद.